टेम्पोतलं सामान उतरवता. पोरांची मरणाची घाई झाली आहे खेळासाठी. आता आम्ही पाणी आणूक वाडीत चाललो. आम्ही आता बघा दत्त मंदिरच्या आवारात. मी याच्या अगोदर नाश्ता पाणी सगळं चालू पण केला. चला भेळ खाऊया आम्ही आता. हा बघा काय आता ते पोर बोलतो सगळे म्हणतात आमच्याच टीम मधनं खेळा. आता कोणात ना खेळायचा. आमचा तर वाटप झाला. आम्ही चाललो. गेम चालू झालो. तर आता वाकरे दे सर. जेवण कसं होता? एक नंबर. जेवणात काय काय बघूया. नमस्कार मंडळी, मी गुरु पातळे. लाईफस्टाईल कोकणवरती तुमचं स्वागत असा. तर आजचा विषय आहे वनभोजन. वनभोजन म्हणजे आमच्या मराठी शाळेचा. मराठी शाळा म्हणजेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारडे तांबळवाडी. तर या शाळेचं वनभोजन घेऊन आम्ही त्या ठिकाणी इलाव. म्हणजे आमका त्या ठिकाणी जाऊचा ज्या ठिकाणी आम्ही 5वी ते 12वी म्हणजे जेव्हा आम्ही हायस्कूलला होतो, कासारडे हायस्कूलला होतो, त्या हायस्कूलला 5वी ते 12वीपर्यंत आम्ही ज्या ठिकाणी वनभोजनात गेलो त्याच ठिकाणी आता आमच्या प्राथमिक शाळेचं वनभोजन जातं. म्हणजे आम्ही 5वी ते 12वी जेव्हा वनभोजनात थंय गेलो तेव्हा आम्ही विद्यार्थी होतो आणि आता आम्ही थंय जात आहोत ते विद्यार्थ्यांचे, आमच्या प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांचे पालक म्हणून जात आहोत. तेव्हाचा अनुभव एक वेगळाच होतो. आणि आता पालक म्हणून जो आमका अनुभव येणारा तोच अनुभव मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. जास्त उशीर न करता आपण व्हिडिओ चालू करूया. आणि एक, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती लाईफस्टाईल कोकणवरती जर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको. कारण काय असेच कोकणातले नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत असते. तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यांच्या अगोदर तुमका जायत आणि सगळ्यांच्या अगोदर माझा व्हिडिओ तुमका दिसत. त्याच्यामुळे बेल आयकॉनला प्रेस करू नक्की विसरू नको. चला आपण व्हिडिओ आता फायनली चालू करूया. तरी पण ती भाकरी दिसतात. आता का पर्यायच नाही. आता कट करीत नाही. आता नाही कट करीत. आणि चढ नाणी चढली तर आम्ही सरपंच चढले. सरपंच पण चालले. बघा कसा काय ते येतात तेव्हा. ही आमची मराठी शाळा. आज हा आमच्या शाळेचा वनभोजन. सगळी मुलं जमली आहेत. जो आमच्या शाळेचो सेल्फी पॉइंट एक अनोखो थोडासा काम चालू. हा मुलं जाऊन बॅटी घेऊन काय नाही खेळूचं सामान घेऊन सगळी जमली आहेत. बॅटी 2-2 बॅटी आहेत. पाण्याचे बाटले सगळा घेऊन ताडपत्र घेऊन. बॅट रे कोणाची? बॅट कोणाची? वित्रंज पण घेऊन. हा हो नाचता ताडपत्र घेऊन. ही आमची अंगणवाडी. भाऊची बाकी इकडे ही जेवणाची रूम. हा नानी काय करता काय नाही घेता सामान. जेवणाची रूम. शाळेचं काम चालू आहे. गडग्याचं काम वगैरे चालू म्हणजे प्लास्टर झाला. कलर विलर मारूचो बाकी. हा आम्ही आता निघाला. एक टेम्पो, हा एक सरांची गाडी, एक सरपंचांची गाडी, 2 टू व्हीलर. जागा तशी बशी आमका झालेली. हा आता आम्ही निघाला. चलो 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 चलो. बाय 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 नाही. आपला आत्ताचा व्हिडिओ चालू झालाय. माहिती आहे. तुझे दात कोणी खाले?
पडला ना तू कुठे पडला? पडला तो हालत होता ना. हा ठीक आहे, चल जाऊया. हा कसा पकडा? मी नसली असती तर अरे बाबू मला माहिती आहे कुठे जायचं. आमचा वनभोजन आम्ही यंदा ओझरम गावात घेऊन चाललो. म्हणजे आमच्या माध्यमिक शाळेचा म्हणजे कासार्डे हायस्कूलचा कित्येक वर्षा वनभोजन जाता. म्हणजे त्या ठिकाणा रिंग्याची भाटी बोलतात, त्याच ठिकाणी आमच्या शाळेचा पण वनभोजन चालला. तर आता आम्ही आमच्या तिट्यावरनं कासार्डे त्या तिट्यावरनं पुढे येला आणि पुढे येऊन जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या अंतर कट केल्याच्या नंतर लेफ्ट हा हे बघा लेफ्ट हा थैना लेफ्ट मारून मग वाटतं आहे ना एक 2 ते 3 किलोमीटर असणार आहे ना. ठीक आहे, चला आता मी आमच्या गाड्यांची वाट बघते. पाटणा गाडी येतात ना, टेम्पो हा आणि सरांची गाडी हा आणि सरपंचांची गाडी आहे, त्यांची वाट बघते. त्यांचा थोडासा फुटेज घेते आणि पुढे येते. टेम्पो इलो सरपंचांची गाडी पण इली. गाडी खड्डा आहे बाय. चला आता पुढे गेल्यानंतर राईट साईड बंद कर. हे बघ सरडा बघ तरी बघ हा शाळेचं वनभोजन. दूर आलाय. टेम्पोतलं सामान उतरवता. हे बघा याच्यात काय तांदूळ बिंदूळ काय नाही का असणार. वनभोजन म्हटल्याच्या नंतर ह्या एवढा सगळा करूचा लागता. हे बघा जागा खाई निवडला बघते. चला ह्या उतरवते.
तर बसूक ताडपत्रे वगैरे घातलेली आहे. इकडे सगळा जेवणाचं सामान वगैरे सगळं आणलेला. आता पाण्यासाठी थोडंसं चाललं वाडीत. पोरांची मरणाची घाय झाली आहे खेळासाठी. स्टम नाही आणला आता काहीतरी काय ते तोडूचं लागत स्टमसाठी. काय काय आणलास खेळो? बॉल, बॅट. येवा लवकर येवा. ए चपला ए ठेवा. चला लावा. हो म्हणून ह्या दिवशी बोलवलंय. ए चप्पल काढ. चप्पल काढ. लागलं. चला चला. अरे काय नारळ घेवा. चला मनातच घाला. आमका नको. हे काय आहेत ना सरपंच आहेत ना. आम्ही मनातले जाव. गारान आमचा चालू झाला मनाच्या मनात. होय महाराजा. चला एकदा तर आमचा गारान झाला. नारळ बिरळ फोडा. नारळ फोडा. कशासाठी? काय लाईट? कशासाठी लाईट हवी? फोडला नारळ पण देऊन झालो. पोरांची एक्साइटमेंट वाढलेली. या बॉल बिल घेऊन येईल पूर्वी. हा अल्ली बाबा. बॉल घ्या. जा खेळ जा. कुठे खेळणार? कुठे जा. आता आम्ही पाणी आणूक वाडीत चालला. टाकी घेऊन. टाकी हा डोकळशी हा आणि टेम्पो घेऊन चालला वाडीत वरच्या. म्हणजे आता जेवणात पाणी हवा ना. आणि पिऊसाठी आम्ही जारची ऑर्डर दिला. ती थोड्या वेळानं आणून जाणार. ठीक आहे चला मी पण जाते. असोच त्यांच्यासोबत. टाकी बिकी उचलू हवी ना. आम्ही आता बघा दत्त मंदिरच्या आवारात हे नळ्याच्या पाण्याची सोय आहे. आता पाणी भरणार आणि घेऊन जाणार टेम्पो. ही वाट खाली स्पॉटवरच गेली. म्हणजे हे ना चला ते सोपं होता. आमचे दोन्ही ड्रायव्हर म्हणजे आमचे सरपंच आणि आमचे ठाकूर सर टेम्पो तेवढं काय त्यांना व्यवस्थित चालू घेत नाही. त्याच्यामुळे आता आमका हेच एक गृहस्थ भेटले. ते माका ओळखतात. माका त्यांचं तेवढं नाव पटकारे म्हणूनच तेवढं नाव काय माहीत नाही. तर ते आमका हे बघा पाणी सोडूक मदत करतात. खाली रोड खराब आहे ना. कुत्र पण त्यांचं कसं. तर त्यांचे पण आमच्या शाळेतर्फे आभार. रोड जरा हा ना म्हणजे खराब आहे. रोड उंट होतो हा. म्हणजे चढावा तसा विषय नाही. ते बिड्डे चढी आहे. झाला उपडी. बसलाच कशा? उभी राहा. जरासं झाला उपडी. जरासं उपडी झाला पण बऱ्यापैकी पाणी गेलं. किती खडी बिडी आहे बघा. वरना तुमचा दिसत नव्हतो त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम. ठीक आहे चाललंय मी आता. पोरा बिरात हे खेळतात कशी ती थोडासा दाखवच्या अगोदर नाश्ता पाणी सगळं चालू पण केला. काचवर करूया. मग काचवर करूया. मग नाश्ता केला आणि आपण उकरूया. आता काय आता भेल भेल.
आणि बोलताना जपून बोला. चला भेल खाऊया आम्ही आता. सगळी पोरगी बेल खातात. हा कांदा बिंदा काय नको मला बस झाला. हा बघा काय आता पूर्वी दात फुटले नवीन. किती फुटले? 6 नवीन 6 दात आहे बघा. 6 दात फुटले बघा. बघू बेल कशी आहे? चांगली आहे. तोंडाने बोल. कशी आहे बेल? मस्त आहे. खरंच मस्त आहे. मग ही पण खाऊन टाक. हा मस्त आहे ना, मग ती पण खा. हर्षू आवडली बेल? होय आवडली. मस्त ना. दे भेल खाऊन झाली. आता आमची पोरा खेळतात क्रिकेटच. जाऊन बघूया आमका खेळ घेतात काय बघूया. ए मी पण आहे. हा मी पण हा नाही ना माका पण खेळायचा. मी पण 22 झाले रन. 22 झाले. 22 रन झाले. 23 करूचे. 23 झाले. 23 झाले. 24 रन करूचे. बॅटिंग गावत नाही. मग जास्त ओव्हरची खेळा. 5-5 ओव्हरची मॅच खेळा. 5-5 ओव्हरची खेळा. हा अरे मोठं बॅट्समॅन उतारलो बाबा माझ्या. ते पॉल बोलतो सगळे म्हणतात आमच्याच टीम मधनं खेळा. आता कोणात ना खेळायचा. दुर्ले माका दुर्ले रे. अरे माका पॉल दुर्ले. अरे आता कोणात ना खेळ रे. दुर्ले वाढ बाबा. दुर्ले रे. हा हा ठीक आहे. अरे बाबा यावे का. हा बजाला. टाकला नाही माझ्या टी शर्टची माती करूची. चाखून टाक. अरे अजून 2 ओव्हरच ना. 2 ओव्हर अजून 2 ओव्हरच ना. किती बॉल झाले? हे रन किती आले? 21. हा. मारू जो 11-2 13 ने घटले. ते सिक्सर 20 रन. 20 मारला ना. षटकार आहे ना. 20 षटकार नाही मारला मी. 20 रन. फक्त 4 रन पाहिजे आपल्या. रन सवयत ना. षटकार बंद करू काका. बंद करू. तो काय ते ते तोंडावर उडवलं. अरे आले फुगे 2-3. आता मी वाटप
आम्ही काय घराकडनं घेऊन येणार नाही, त्याच्यामुळे आता ओझरम नंबर 1 शाळेत जाता, वाटाप लावता आणि परत पाठी येतात. माझ्यासोबत आता कृष्ण साईमत आमचे आजचे आचारी. आणि तुमका जेवणाची ऑर्डर देऊची असत तर ह्यांका तुम्ही देऊ शकतात. यांचा नंबर मी तुमका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे. ठीक आहे. व तुमचे काय चार्जेस आहे जेवणाचो? काय नाही का जीव किती असत त्याच्यावर. हां ठीक आहे. म्हणजे तुमका आम्ही नंबर देईन, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. एक नंबर मस्त उत्तम जेवण बनवतच. म्हणजे एकदम नॉनव्हेज व्हेज सगळ्या प्रकारचं जेवण ते बनवतात. ठीक आहे. चला. कोण पण आमच्याच गावचे कोण नाही आहेत, मी व्हिडिओ बनवतो आहे. हां ठीक आहे. यांचा नंबर मी नक्की दे ना, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. जेवण कसा काय आहे तो तर तुमका थोडा वेळा समजत. चला आम्ही चालला जवळच हा. आम्ही आता रिंग्याच्या वाटेत पोचला आणि ना जवळ हा ओझरम नंबर 1 शाळा. हे बघा मला चेन्नईला टेम्पो वर गेला जवळ. आता आम्ही चालला ओझरम नंबर 1 शाळेत. म्हणजे सुनील साईन आमचेच शाळेचे पालक पण समितीत हे आणि सर ठाकूर सर दोघेजण पाण्याची जार आणून तऱ्यात गेलेले. विनोद धुर्यत त्यांच्याकडे जार भेटतात. तर आता त्यांनी जार आणला नाही, आता उतरवतो उजरम गाव आहे. आणि तुमचा पण जर आजूबाजूच्या पंचायती शाळा असेल त्यांचा जर बदल तुमचा जर घेऊन नव्हता असेल ती जागा 1 नंबर आहे. हां ही जागा मस्त आहे. शाळा समोर ग्रामपंचायत केली होती आणि सत्कार झाला सन्मान केला तो मुलं सगळी असणार शाळेत. हिला आम्ही शाळेत फायनली बघूया होईल. आज सोमवार हा, सोमवारची लाईट नसल्यामुळे तिकडे वाडीत काय कोणाकडे लाईट नसल्यामुळे ते काय आम्ही मिक्सर लावू शकत नाही. तर हा इन्व्हर्टर हा, तर इन्व्हर्टरवर आम्ही जरा वाटाप लावतो. काय म्हणतास? येवा दुपारी. सर भेटले जाधव सर. हे बघा पाठीमागे माझ्या आमचे सर कोणले काय ठाकूर सर नाही खय खय तिकडे होता. चला मग आहे नाही. हां हां ठीक आहे. तर आहे ना आम्ही चालला हॉस्टेलला. हॉस्टेलवरती इन्व्हर्टर हा, हॉस्टेलला इन्व्हर्टर हा, ते आपण जाऊन वाटाप लावूया. हे बघा वाटपाचो बालडे, कांदो खोबरा वगैरे भाजून ठेवलेला ह्याच लावूचा. शाळेत नाही वाटतं इन्व्हर्टर, हॉस्टेलवरती मग ते चालला बालडे घेऊ. चला फायनली बघा आम्ही पोचला हॉस्टेलला. डाव्या हातात मोबाईल आहे त्याच्यामुळे थोडंसं हलत स्टेबिलिटी नाही भेटूची, कारण का ह्यो बालडे महत्वाचे आहेत. हॉस्टेल बालड्यो लावूया आता वाटप आहे. आमचं तर वाटप झाला, आम्ही चालला. हे बघा हे आमचे जाधव सर पळतात खय. हे बघा हे बघा आम्ही चालला. चला खाली बघून जातोय ना तर वाटपात सत्ता नासवायचो. चला
इकडे पुरीचं काम चालू आहे. पीठ कधी मारलास? चालूच हा आणि करा ना. एवढे पुरे झाले होते बघा. चालू पुरी तळूचं काम. तिकडे भाकरी भाजणं पण चालू आहे. भाकरी भाजणं पण चालू आहे. इकडे काय ही डाळ झाली काय हो? फोडणी घेऊ. डाळ फोडणी द्यायची आहे. आता मी वाटा फांडला. ह्याच्यात काय कुर्मा, फ्लावर, मटर, गाजर, फरसबी आणि काय काय माहिती. आणि इकडे मुलांची गेम चालू आहेत. कसलो गेम खेळतात त्रिशा? काय खेळतास? चला चला हां नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला. चला चालू करा. हां बोल. हां कधी बाजार तर कधी पडक्या वाड्या पाठी. ओके चला. अरे यो पुरगा दिसाय भारी हाय कसा हाय मोठे नाही. यो पोरगा दिसाया भारी आहे कंचा. यो पोरगा कंचा आहे. और ये सोचे काश इतना कदम मुड़ जाए. और ये सोचे काश इतना कदम मुड़ जाए. इकडे आता क्रिकेटची मॅच चालू आहे. बॉल आला इकडे. चला लाईव्ह कॉमेंट्री. सर पण क्रिकेट आमचे खेळतात. रिंग्याच्या भाटी आहेत. मायरा मारला चौकार. स्टंप कोणी आणला? बॉल नवीन स्टंप नवीन. हा आउट 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 आउट. ए माझी बॅटिंग ना. का इकडे खेळ चालू आहेत. आमच्या वाडीतले ग्रामस्थ पण आले आहेत. अरविंद पाताडे, गणेश पाताडे, विजय पाताडे, भाई पाताडे, आमचे वासुनाना, बारगाव, सुनील साहेब. पुरत ना भाजी सर. काय जेवणातला अंदाज नाही. पुरवले आपण. करंदा तर करंदाच टाकला असता. अजून लागलेला आहे ना. ही दिसतं बाय मटर दिसतं करंदासारखे. हे मटर आणि ते फ्रीज मध्ये काय अर्थ नाही. डाळ बघ गुरु पुरत नाही. डाळ झाली.
डाळ पण झाली. ह्यो टाकू होतो शेंग घेऊन नाही शकला जो आणू गो त्यो मग मस्त झालं असतं नाही. एक नंबर झाला. शेंगला शेंग टाकतो. तांबे घेऊन हा 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 कोण चांगला म्हणते बघूया. ठेव दे. हा म्हण. काय नाही झाला अजून बघूया. ह्यो मार डायलॉग मार. डायलॉग मार. हे बटाटी कापूचा स्लायसर माझं भात घेऊन जा तर आहेत ना. ठीक आहे. हा बघा 150 रुपीज. त्याचे पण आभार. भाजी पण झाली तयार. मस्त आहे बघा. जेवण वाढलं नाही वाटतं. मुलांका वाढला नाही. वाढला नाही मी वाढतच. मला बसली जोक. कापूक पण बेकार. थोडा थोडा येवा बटाटी भाजी खाऊ घेवा. आणि कोकण व्लॉग यांना पण त्या दिवशी एक बनवला ना हायलोच व्हिडिओ. कोणाच्या शाळेचं होतं तुमच्यात ना. ओझरम नंबर 1 बरोबर ना. हां एक 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ ह्यांना बनवला ना. 5 ते 7 मिनिटाचंच आवडतं होय ना. बघितलं मी तो व्हिडिओ. हो तिकडनं इला चलत आहे काहीतरी जेवताना शूटिंग विटिंग केलं असा काय. ओके चल आता हवं तर काढ. ह्यो काढ हवं तर. केंद्र प्रमुख पवार सर पण इलेत. भाई पाताळे विजय पाताळे आहेत. सर काम द्या. हा नेटवर्क काय यार. कुणाला वाढूक पण लागलो. भाकरी असत भाकरी भरपूर लागली तर घेतो. एवढी नको अर्धी द्या. घेतला विचार करायचा.
भाजी त्याच्यात घेतलास ना घेऊन जावा टेन्शन नाही. डायरेक्ट असं बुडवून काय हवा तर कमी करून बाजू जॅकेट काढून घ्या नको तर. मुरगळलं भात सगळं भाजी नाही येतात अजून ते आमचे जांभेश्वर येतात तर आता भाकरी देऊया. काय देव पुरी अजून तर तुमचा बस झाली भात चिकन खायला कोणाला भाकरी वगैरे पोटा संपला आता विचार सगळ्या मिळालं नाही इकडे कडी घ्या. कडी इकडे तुझीच वाट बघित होते सकाळपासून कसा बघता तर बघ हा जिबलो चाटटा जिबलो चाटटा हे आमचं पूर्वज होते बाबा ये खाली ये बघता मार उडी जेवणात आहे ना जावा म्हणता मार उडी हा मार हा अजून एक मार मार बारी आलं पांदी ये घाबरवता पोरांका खाली खाली म्हणजे येणार तर खाऊ येणार तर खाऊ येणार खाली जाय त्याच्या पोटात आग पडली असत. अरे वर गेला परत. सर जेवण कसं होता? एक नंबर एक नंबर. स्पेशली बटाट्याची भाजी आणि भाकरी आणि भाकरी बाकीच्यांका पण विचारूया. छान. आणि सोलकढी पण अप्रतिम अप्रतिम. बाकीच्यांका पण विचारूया. सरपंच कसं होतं जेवण? एकदम परफेक्ट जेवण. कृष्णा साईम यांच्या हातचं जेवणार सारखं मागतच राहणार. ओके. एक नंबर सोलकढी एक नंबर. खूप सुंदर छान बटाटा भजी बुवा जबरदस्त. सर जेवण श्रीखंड हा म्हणजे आमची मेहनत काय नाही हा आमची मेहनत काय नाही. सर काय म्हणतात तुम्ही जेवणाबद्दल? सुंदर जेवण आवडला ना? बटाट्याची भाजी मात्र आजची अप्रतिम होती. भाकरी भाकरीचा प्रश्नच नाही. सोलकढी पुरीपेक्षा पण भाकरी खूप मस्त. सोलकढी ती तुम्ही घालायचंच नाही ना. अरे तुझं जेवण पण झाला? अरे बापरे जेवण पण झालं यांचं. आपले कांदा भजी कांदा भजी आहे की कशी आहे? काय बटाटे भजी नाही कांदा भजी पण आहे. आचारी पण आमचे जोग बसले. इकडे आमचे माता पालक पण सगळे बसले जोग. मीच वाटतं एकटं राहिले वाटतं. आणि कोण मॅडम? जेवणात काय काय बघूया? श्रीखंड, पुरी, पापड, कुर्मा, लोणचा, ही बटाटा भजी, ही कांदा भजी आणि इकडे सोलकढी.
पुरी पळवला ना खाता बघा कसा काय मिळाली ते का ए त्यांका आणि घाले ए त्यांका आणि घाले केक त्यांका आणि घाले केक नाही त्यांची भांडणं होती मीच टाकतो एक आता निघाला ये हे घे हे घे हे घे जा घे जा बघितला नाही वाटतं हा कसा खाता बो डाळ पाहिजे नुसतं पाणी द्यायचं ना पाहिजे अरे त्यानं पळवला ती बघा पुरी पळवला केलो छोटी छोटी माकडे पुंड त्यांका पण वास येता झाला भात बी त्यांना खाऊन दे तुला घातलंय मी तो काय नाही नाही आता हात खात असते सोलकडी सोलकडी तर मंडळी आमचं आता जेवण बिवून झाला भांडी बिंडी घासून वगैरे सगळी झाली तर हे बघा मी आता इले फळात होय मागे 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 इकडे इले कशासाठी हे थोडेसे मासे दाखवसाठी इले दाखव जरा थांबा हे बघा नाही ते पकडू शकत मासे कसे पकडणार पण ते कसे पकडणार हे बाई 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 ते कसे पकडणार मासे तर माझं ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडलो तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा चला आज पुरता एवढाच